चौकात बसले पाच भाऊ, हातात चहा चेहऱ्यावर राहू. कुणाच लफड कुणी सांगत, आपलं मात्र लपवत. एक म्हणे मी सरळ बुवा, आतून निघतो दंगा मोठा. गावाचा तिढा लफडी सोळा, जास्त बोलून वाढत झोळा. अंगणात बसून करतात खोळा, गावाचा तिढा लफडी सोळा. सरपंच म्हणे मी शांत माणूस, आतून त्याचा फुल्ल ताणूस. सकाळी मीटिंग, रात्री लफड, सगळ्यांनाच धावत्याच धडधड. किराणेला देतो धारी, आणि गाव नाचत त्याच्या तारी. गावचा तिढा लफडी सोळा, फेसबुक वर फोटो झोला. लाईक मिळाले की झाला झोरा, गावचा तिढा. हिला येड लागलंय का काय? म्हणती फिरायला जाऊ. एकतर गाडी बी नाही माझ्याकडं. काय करू काय समजणं झालंय. हॅलो, काय गावात? अरे असं करू नकोस. गावातलं कळलं तर राडा होईल. बर, एक काम कर, तुझी तू रिक्षा नाही आहे, आपण नदीला जाऊन बसूया, म्हणजे कोण बघायचं नाही. बर बर, ये. आता मला गाडी बघितली पाहिजे. आबा आणि आपाला विचारतो, ती देतील गाडी. चला. नमस्कार बाप्पू, नमस्कार. नमस्कार. या अण्णासाहेब, बसा. बोला. अहो बापू, तुम्ही अनुभवी आणि श्रेष्ठ आहात, म्हणूनच मी तुमच्या या गावात आलोय. अहो, तुमचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय मी तरी कशी माझ्या कामाला सुरुवात करू? अण्णासाहेब, लाजवू नका हो. अहो, गावच्या विकासाचा मुद्दा असेल का नाही, तर हा सर्जेराव सगळ्यांच्या पुढे असतोच. अहो बापू, अहो राजकारण न करता समाजकारण केलं आणि गावचा विकास झाला तर चांगलंच आहे की. आणि हे सत्य उदाहरण म्हणजे तुम्ही. अण्णासाहेब, उत्तम उदाहरण म्हणजे नक्की कोणतं? अहो हेच की, तुम्ही ग्रामपंचायत बिनविरोध करून तरुण मुलांच्याकडे कारभार सोपवलाय. अहो अण्णासाहेब, तरुण मुलांच्याकडे जिद्द आणि चिकाटी असते, आणि त्या जिद्द आणि चिकाटीमुळे गावचा विकास चांगला होणार ही मला खात्री आहे. बघा, अगदी बरोबर आहे बरं. बरं का अण्णासाहेब, काहीही अडचण आली तर सांगत चला. हो हो, नक्की नक्की. आलाय तर चहा पिऊन जावा. नंदा, चहा ठेवू ग? अहो नको नको नको, आता गडबड आहे, परत नंतर बघू. किती आता ग्रामपंचायतीत जायचे, तिथलं काम आहे, आणि ते उरकून मग परत पंचायत समितीत जायचे सातारला. बरं, चालतंय, ठीक. बरं अण्णासाहेब, आमचा पाहुणचार पेंडिंग राहिला बरं का? अहो पाहुणचार काय, जेवायलाच येतो की. या या या, नक्की येतो. चालतंय, या. कुठं गेला आप्पा लगा, प्रत्येक चौकात हुडकून मला कटाळा आला. कुठं कुठं बघायचं आणि कुठं कुठं हुडकायचं आप्पाला. कोणाचं बघू मी, मलाच कळना झालंय. बघा, पाहुणी घरी आली ती मासा आणायला जायची तिकडे नदीला, आणि हे बोंबलं झिंडते सगळ्या गावात. कोणीकडे गावानाच झालंय, त्यात येत नाही त्याला ऐकू, आणि कोणाचा तरी मार खायचं काहीतरी ऐकून आणि बोलून. अवघडच झाल्या. काय करतो, बसतो जरा, कांबाडा दुखायला लागलेला आहे. डोळ्यात पण पाऊस पडायची भारी आली. चापटीच पाडेन कोण नादा लागला तर आप्पाला होडागलं पाहिजे पहिल्यांदा. ये एक तर एवढीशी जागा आणि त्यात पण घुसू करायला आलाय. इटकार्याचं घालीन टकुऱ्यात. ऐक, काय ऐक? मला
गाडी दे गाडी कशाला तुला गाडी पाहिजे मला काम आहे कुठं रे? गावातच आहे दिगी बघ गाडी एकतर माझ्याकडे नाही, मला गाडी बघायला लागल कोणाची, मग तुला गाडी द्यायला लागल. बघ कुणाची बी दे मला गाडी. अरे कसलं काम आणि पटापटा सांग. बघा सांगायचं त्यावर तुला रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात व्हायची पुन्हा. मला तू आजच्या दिवस गाडी बघून दे. अरे तुला गाडी बघून द्यायला गाडीचं लायसन आहे का तुझ्याकडे? गाडी बघून दे का चापटीतच पाडेल तिकडे. तू दे माझं मी बघतो. अरे गावातच काम आहे बाहेर नाही. दुपारपर्यंत आणून देतो गाडी. अरे पण काम तरी कसलं आहे तुझं? तू दे गावातच काम आहे. बर मग आता एक काम करायला लागल. आहे आता आप्पाच्या घरात शेजारी घराचं काम चाललंय. हा तिथं एक मिस्त्री आहे जो माझ्या ओळखीचा आहे. हा त्याची गाडी तुला मी बघून देतो आणि लगेच मग दुपारी आणून द्यायची गाडी. याला पण जायला लागल कुठं काम्या फिमाव खेळा फिरा तारा फिरा आणायला. बर बर जातो मी आणि घेऊन जातो. तुझं नाव सांगून. माझं नाव सांग त्यांना. गाडी म्हणाव आबाना द्यायला लावली, नाही दिला तर मग मी येतो तिथं आणि त्यात 50चं पेट्रोल टाक आणि मला येताना क्वार्टर घेऊन या. बर बर जातो आणि तुला क्वार्टर घेऊन येतो. जा जा हा आणि माझं नाव सांग तिथं. हो हो सांगतो. दांडी गाडी मागते ती काय काय करतोय. जाऊ दे मग तिकडं. मला जायच्या आप्पाला घेऊन न तिला तिकडं पाहुणे आले ते मासा आणायला गेले पाहिजे. आला का आनंदराव? काय आनंदराव नुसती बोळ बोळ हिंडतोय का काय? आणला का इकडं रस्ता दिसतोय मला चांगला टाका इकडंच का नाही गेला? सरपंच व्हायचे ना तुला? आज आप्पा दिसला का तुला कुठं? नाही दिसला कुठं तुम्ही पेपर वाचतात आता. पेपर वाचतोय जो वाचा येतं का त्याला? आणि मी काय म्हणतोय मासावाल्यात का नदीला आले ते का? आलं ते. आले ते वय जातो मला मासा आणायचा आप्पाला घेऊन आलं पाहिजे. कुठं कुठं हुडकायचं त्या आप्पाला काय कळना. गावातला जाणकार माणूस आहे का मासं मला आणायला जायची. कुठल्या आईला जाऊन बोळात जाऊन बसलाय कोणाच ठाव. आयला का अवघडच केलंय त्या आप्पानं. नको तेव्हा मला घेतल्याशिवाय कुठं जात नाही. आज बरं ह्याच्या पायात भिंगरे बांधून गेलाय कोणाच ठाव. जाऊ ते पुढे जाऊन बघतो. अरे पाहुणे अहो आप्पा दिसला का? नाही दिसला मी पाहून नाही. पाहुणा आहे तुम्ही? अवघडच झालंय मग. जास्त राहू द्या काय उपयोग नाही. बोला. ती गावातील करगीर गोळा करतोय की नाही आणि अण्णा साहेबांना मदत करत जा कर गोळा करताना. अहो माझ्याशिवाय सरपंच कोण आहे का त्यांचा? मीच मदत करणार. कसं आहे कर गोळा झाला पाहिजे आणि कसं आहे आपल्या गावात ती कमिटी केव्हा पण येते कधी पण येऊ शकते. त्यामुळे की नाही कर वेळच्या वेळेस गोळा झाला पाहिजे. सरपंच सगळी कामं चोखायची आणि अगदी थोडीशी अपुरी आहे ती मी चटक्यावर पूर्ण करतो. ठीक आहे ती रंगराव आहे की नाही ग्रामपंचायत मध्ये येईल तर ती काय बोलते ती लांबून ऐकत जा कान देऊन आणि मग मला सांगत जा. कळलं का? सरपंच कशाला कान लावायचा? अरे मूर्खा तुला सांगतोय काय. अरे तेव्हा एक नाही ग्रामसेवकाला एक नाही माझ्या विरुद्ध काहीतरी सांगेल फुलवून. त्याच्यामुळे एक नाही तू का देऊन ऐकायचं. काय सांगतोय ना ग्रामसेवकाला ती मला सांगायचं. जास्त सांगपणा करत जाऊ नकोस. सांगाल ती काम करत जा. अहो सरपंच माझं सगळ्या पंचायती वागती ध्यान असतं. शबास आणि तुला शबास. आता का जातोय एक नाही ग्रामपंचायतीचा शिपाई शिकतोयस. अहो सरपंच शिपाई तर शोभतोय मी पण माझा गेले 6 महिने झाले तुम्ही काय पगाराचं काय बघत नाही राव. तुला आलाच का परत पगारावरती? अरे तुला सांगितलं ना एकदा पगार देतो म्हणून तर सारखं पगार 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 लावलाय. अरे माझ्या मागे तेवढाच उद्योग आहे का तुझा पगार द्यायला पाहिजे म्हणून? एकदा म्हणलंय ना मी तुला पगार देतो म्हणल्यानंतर देतो. सारखं त्या गोष्टीवरती मला बोलत जाऊ नको. काम कर जा. कधी देतो तुमचा कार्यकाळ संपत आता. अरे तुले तुला म्हणलंय ना मी एकदा पगार देतो म्हणून सारखं पगार 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 करत जाऊ नकोस. अरे तुझा पगार दिल्याशिवाय का नाही माझा कार्यकाळ संपत नाही. एवढं ध्यानात ठेव. करा तुम्हाला काय करायची ती करा. मी जातो माझा मी. जा आणि नीट काम कर जा. बिबट्याचा वावर वाढला या. आय 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 लगा
आबान आम्ही बोंबलत शिवारात अख्ख्या हिंडतोया. जर आलं बिलं मागलं आणि जर धरलं बिरलं तर मला एक तर ऐकायला बी येत नाही. वयाची भानगड काहीतरी वाढायची नसती. आता सावध राहिलं पाहिजे आपल्याला यातलं, नाहीतर लगा आपलं वाटलं व्हायचं आणि आपलं जर मानकुटं धरलं तर आपल्याला हलायला येत नाही. हॅलो, अरे मी तुमच्या गावात आली आहे. पुढं कसं यायचं? मी चालत येऊ का पुढे मग? हा ठीक आहे. अहो दादा, पुढच्या चौकात कसं जायचं? ओ दादा, पुढच्या चौकात कसं जायचं? हा पुढच्या चौकात कसं जायचं? अहो दादा, पुढच्या चौकात कसं जायचं? हा पुढच्या चौकात कसं जायचं? हा काय झालं? अहो पुढच्या चौकात कसं जायचं? हा काय माणूस वेडा आहे का? किती वेळ विचारलं तरी? काय रे आता पावसाळ्यात तेवढ्याच पाऊस पडायला लागलाय मरणाचा. लोंढा आले ती. हा माणूस काय वेडा आहे का? किती वेळ झालं विचारते कुठं पुढच्या चौकात कसं? अहो तुम्ही येड आहे. शिव आहे माणूस बहिरा मरणाचा, त्याला नाही येत ऐकू. आणि तुम्ही ती तोंडाला बांधले की नाही, त्यामुळे त्याला काय कळना तुम्ही काय बोलताय. ती तोंडाचा सोडा आणि त्या संग बोला, मग पोपटावानी बोलतो माणूस. तो तोंडाचं बांधलेलं सोडा म्हणजे त्याला ऐकू येतं. काय झालं? काय माहित तुला येड्या म्हणते ती विचारा काय काय तुमचं काम काय? अहो पुढच्या चौकात जायचं होतं. पुढच्या चौकात जायचे कसं विचारते ती? पुढच्या चौकात इकडून 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 हकडून जाय. काय माहितीये का, मी लय दारू पेतो त्यामुळे माया नाही लक्षात राहत रस्ते. त्यालाच माहितीये. सॉरी, मला वाटलं माझी मस्करी करता येते. तुला काय तस्करी बिस्करी कुठं करायचं काय? अरे आप्पा तस्करी नाही. हा ये तुला शिवाय देऊन देऊन काटाळली. त्यांनी बांधलं होतं तोंडाला आणि तुला काय ऐकू येत नव्हतं. म्हणजे माझं लय कौतुक करती वाटतं. हे बहिरे नसतं काय ऐकू येत नाही. अरे कौतुक नाही, तुला शिव्या देत होते त्या. हा? शिव्या हा. देत होत्या. रस्ता इचरायचा होता त्यांना, कुठं जायची ती. अरे ग बाबा, तुझ्या अंगावर फुलं टाकायचीच बारी आली होती आता. अहो कुठं जायची तुम्हाला? खरंच सॉरी, हा. मला माहित नव्हतं त्यांना ऐकायला येत नाही म्हणून. मॅडम काय गावात काय वाटाय बिटाय आले ते का काय? अरे वाटाय नाही, रस्ता विचारते तुला रस्ता. हा 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 काय हा हा जावं मॅडम, इथनं सरळ असं जावं. पुढच्या चौकात जायचे ना. हा. हा काय इथनं पुढं. ठीक आहे. कशाला आली बाया गावात? ती माझी पाहुणे नाही काय, ते मला सगळं आले की सांगणार आहे पाटापाटा कशाला आले गावात. तुला आले ते रस्ता विचारायला कुठं आहे रस्ता, कुठं आहे रस्ता. तुला येणं ऐकू बसलाय त्या पेपरात डोसकं घालून. काय वाचलंस तरी त्यात? बिबटे आले तर जाऊ का मग? बिबट्या आला म्हणतोयस की आता? मला वाटतं हा बिबट्याचं बी. बिबट्यात जळू दे. पाहुणी बी तुमच्या घरी बिरी गिरी का काय काय काय? अरे पाहुणे घरी कुठले गेली जावा? हा? घरी नाही गेली. हा. हे रस्ता इचरा आली होती इथे. ती जळून दे. हे आमच्या घरी पाहुणे येणार आहेत. ती हा? पाहुणे येणार आहेत आमच्या घरी. मासा आणायला तिला जायचे. चल. नको नको नको. माझी म्हातारी बाबा सोलून काढत, मला टायमिंगला घरी नाही गेलं तर नको. किती वेळ लागतोय? चल तू माझ्यावर लागा. मरणाचं तुला मी मासं देतो आणून. लगेच माघारी यायचं. लगेच म्हणजे देतं मासं पकडून टाळते घेऊन माघारी येते लगेच. चल तू. बरं झालं तू इथं भेटलीस. बस लवकर किती वेळ झाला मी चौक शोधत होते. बस. बसली का? हो. गंमत जास्त का मग थोडा. उठा उठा उठा. प्रेम मागे बोला हो, हो. गावचा
होतं ही पोरग सरपंच तुम्हाला सांगतोय गावावर तुमचं लक्ष नाही त्यामुळे गाबड्या अरे, ऐकतं आणि तू- गावात काय चाललंय हे तुम्हाला कळलं ना ऐकून घ्यायचं मी बोलत असताना मध्ये मध्ये बोलत जाऊ नका ऐकून घ्यायचं आपण पहिलं. हे केवढ्याला पडलं असतात ना झालंय का काय झालं असतं शांत म्हणजे उभं राहा झालं. शांत उभं राहा होय ती कोण पोरग होतं रे कोण होता तर मलाच दिसलं नाही त्याच्या आईला माग पोरगी दिसते की गाडी भुमसवत घेऊन गेले हे आपल्याला एक नाही जाऊन बघायला शोध पाहिजे काढला पाहिजे चल चल तुम्ही लक्ष द्या गावावर चल तुमचं चल लक्ष नाही गावावर बघू बघू कोण होती ती कशी गाडी चालवताय? काय बया आजकालच्या पोरांना शिस्तच नाही पोरगी माग काय बसली की कशी गाडी चालवायची गावाचा तिढा लफडी सोळा गंमत जास्त अरे शिरू ओळखलं नाही वाटलं मला. पोरं गाडी चालवली आजकालची अरे माझं तर नशीब फुटक कुठली पोरगी गाडी बसणार पोरच बसते ती मी काय करू पोरच बसते ती सगळी पोरी जाते. पण आता मग दुसऱ्या गाडीची भुंगून जाते पोरग घेऊन मी नसते माकडे बघत. अरे गाण्यात तुला तर आहे का बिराड बिराड शिर्या किडनी गेली उडून वर दिसली. सगळ्या माझ्या बरकडीच ऍक्ट घ्यायला लागला. चला आता कोण आहे बघूच चल चल. इथं बसू आपण. गावाचा तिढा लफडी सोळा गंमत जास्त कामं थोडा तोंडावर प्रेम मागे बोला गावाचा तिढा लफडी सोळा. किती मस्त वाटतंय रे नदीकाठी. हो एकांतात लय भारी वाटतं. जबर असलं ना की दिवस कधी गेला हेच कळत नाही. एवढं छान वाटतंय माझ्यावर असल्यावर. हो मग परत येणार ना. हो नक्की येणार. होय मला बी तुझ्याबरोबर असलो ना लय भारी वाटतं. करमतच नाही गं खरंच तुझ्याशिवाय मला करमतच नाही. तू सारखी सारखी येणार ना. हो हां कसं आहे वातावरण. मस्त. होय राबा एवढा कोण पाहुणा आहे काळात उठलाय त्याला मासं खाऊ वाटले ते आज अरे त्या पाहुण्याला म्हणलं होतं चांगली कोंबडे पकडून आणतो आणि खसकावतो खासा खासा तर त्याला पण मग असंच खाऊ वाटले त्याला काय करणार म्हणून तर आता एक मासावाला बघायला जायची बारी आहे. चल चल बघू आहे का कोणतरी मासवाला आणि नेऊ मासं घरी मग चल. भारी वाटलं ना. हो अप्पा अरे ही गाडी मला ओळखीची वाटती याल. माडी आणि हिथं कुठल्याची माडी अरे माडी नाही गाडी 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 ही होय. गाडी ही गाडी ओळखीची वाटती मला इथं. हा 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 गाडी गाडी हा आबा हा. कुणाची गाडी आहे अरे अप्पा तुझ्या घरा शेजारी तो मिस्त्री नाही का माझा जोडीदार आहे हा त्याची गाडी आहे इथे. आणि ह्यो कशाला इकडे तड मारलाय अरे दिवस तडमाडला नाही हा त्याला मी गाडी दिली होती त्याकडून घेऊन बांट्याला जायचं होतं कुठं बाहेर. ती मला म्हणला गाडी बघायची आहे आबा मग मी त्याला गाडी बघून दिली मिस्त्रीची पण बांट्या हेकडा कसा काय गाडी घेऊन आलाय. अरे बोंगाड्या त्याला गाडी नाही चालवायला येत. मागच्याच आठवड्यात 2 म्हाताऱ्या ओढावल्या त्या आणि त्याला गाडी दिलीस वे काय गाडी पाडली नाही ना. नाही पाडली गाडी. अरे मला काय माहित अप्पा त्याला गाडी चालवा येत नाही ती. आता ते कुठे गेले ते बघितलं पाहिजे पहिलं. काय करायला. अरे जोडप बघ कसं खडं मारत बसले नदीच्या कडचं खडं संपून जाते पार.
एक पोरगी एक पोरग. काय आय 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 काका नेबार चिटकून बसली ती आणि लगा हे तर मला एक पोरगी मिळणार हे लागणार लगा बघितलं पाहिजे कोण आहे जाऊन ती हा अरे हा करून काय हा करतोय ती कोण आहे ती मला बघितलं पाहिजे पहिलं जाऊन तिथं हा करून माझा कसा तुटायची बारी आली यो तर बंट्या चांगली चकमक चालली की त्याची तिथे बंट्या नको थांब. आपण लपून बघू काय करते. नाही तर रातभर बसतो का तिथंच लपून नाही लपून बघू आपण. चल बंट्या बघ खडं मारत मारत कुतत बोलत असेल. अरे काय कुथत बोलून उपयोग आहे नुसतं कुतून काय करायचे काय ती नियोजन झालं पाहिजे ना पुढचं. बघ काय काय ते काय अरे माझी काय झेबऱ्याची मान आहे वय तिथं जाऊन सारखं ऐकायला मगाशी सांगितलं आता सांगितलं तरी ऐकायचं काय तर बघ कुत्ते का काय कोणास ठाऊक. गाय आय 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 आता काय झालं आय आय 17 बारे आय 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 गावातली चांडी बघ कशी आली ती गोळाहून. कुठेच आता लागा आणि ही चांडीला का इकडं कशाला आली ती याला करदाडायला आली का काय हा? बांट्याचं पितळा उकडं पडायचे निदान. बघा बघा सरपंच बघा कोण आहे बघा झोडप बघा लेका इथं बसलोय आणि जासा मारून जातोय लेका ती मागाच का ती चला चला माझ्या माग नाही ना माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. कधी धोका नाही देणार. मी फक्त तुझीच आणि तुझीच आहे. मला जर धोका द्यायचा असता तर मी आले असते का? हो नाही ना तू तुझ्यात आहे ना लय डेअरिंग. तू माझ्याबरोबर आहे ना अशी सोबत राहा. हो रे. आणि तुझ्या जो घशाचा प्रॉब्लेम आहे ना माझी एक मैत्रीण आहे तिचे पप्पा खूप चांगले डॉक्टर आहेत. आपण त्यांच्याकडे दाखवू तुला. हो चालतंय की तू तू म्हणशील तसं करू पण माझी कायम सोबत राहा माझ्याबरोबर. अरे बंटे मी नाही दुसरं कोणतरी असेल. सरपंच ह्यांना साईडला घ्या साईडला पटकन. साईडला घ्या इकडे चला चल बंटी इथं घ्या इथं असं इथं ये पटकन. पूर्वी गाड्या बसून मग गावाची माणसं मारतो काय? नाही तसं काय नाही. अरे बंट्या तुझ्या बरोबर ही पोरगी कोण आहे रे? माझी मैत्रीण नाही. तुम्ही आमच्या मागं का लागलाय? तुम्ही ती गावात नाही येताना गाडीवरच फिरत काय आम्हाला मोडून ठेवायचा विचार होता का काय? आणि नदीला आलाय आणि इथं गुलू करताय वय. हो दादा नीट बोला जरा. आम्ही फक्त मित्र आहोत. नाही ना तू शांत बस. आपली चूक आहे. आपण गडबडीत आलो. अरे गडबडीत आला म्हणजे अरे जीव गेला असता म्हणजे काय केलं असतं आणि तू सांगतेस की नीट बोला म्हणून. चूक तुमचीच आणि वरनं आम्हालाच म्हणते की नीट बोला म्हणून. सरपंच जाऊ द्या असं करते ती म्हणून माझं डोकं फिरतं. या मिटावतं नाही सरपंच तसं कसं बरं त्यांच्या घरी का व्हायचं? एखाद्याचा जीव गेला असता म्हणजे काय केलं असतं? नाही आतल्या तुझं मला म्हणणं पटते बरोबर. ही काय करू त्यांच्या घरी फोनच लावूया. हा लाव फोन लाव. लावतोच. मला बघितलं पाहिजे काय झालं. काय झालंय रे इथं बांट्या काय झालं सरपंच? आय 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 राजकारणी मातबगर सगळे आज एकत्र गोळा झाली ती. वा 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 बरं वाटलं पार. अरे काय बरं वाटलं. अरे जीव गेला असता. अरे ह्यो गाडीला कट मारून आलाय आणि म्हणून तर इकडे याची त्याच्या माग फिरत याची वेळ आली आता. नाही पहिला ह्यांच्या घरी आधी फोन लावा बरं. ही काय ते असेल ती सांगा घरी. ही जी सारखं येडं म्हणते खून करा. अरे कोण नाही हा? फोन करा म्हणते फोन हा, फोन करा. घरी फोन करा म्हणते. हा आणि कशाला फोन रे त्यानं काय केलंय तेव्हा? अरे बांट्या अरे तुला गाडी पण तामाला चालवा येत नाही वे कशाला एवढा भोंगाडा पळवतो गाड्या? माझी चूक झाली. पुन्हा असं नाही होणार. बर तुम्ही मातबगारांनो सगळे आता तुम्ही जावा. आता आमचं आम्ही बघतो त्यानं आता माफी मागितली आहे.
तुम्ही आता जावा शांतपणे जावा. आमचं आम्ही बघतो आता काय करायचं ते. ए, जा रे चला चला रे चला चला पटापटा पाय उचलून जावा चटा बाबा आमच्या डोक्याला ताप देतोय तर काय काय निस्तारायला लागतंय आम्हाला. अरे आप्पा हीच की मग अशी पोरगी भेटलेली तिथं तडा तडा बोलत होती मरणाची हा म्हणजे रिक्षा स्टॉपवर उतरली आणि आप्पाला येत नाही एकतर ऐकू आणि आप्पाला तडा तडा बोलती आणि त्या तिने तोंड बांधले कसे बाहेर आप्पाला ऐकू याच चूक झाली माझी. काय चोख झाली आप्पा हे चोख झाली म्हणतीय तिला सांगा. अरे कशाला असली लपडी करताया, चांगलं शिका, चांगलं मोठं व्हा, आणि जर असलं पुढं काय होणार असलं तर आम्ही तुमच्या घरी येऊन बोलतो, पण असली लपडी काय करू नका. बरोबर आहे. तो मुलगी ही बापाचं नाक असतं, ती ठेवायचं का मोडायचं ही मुलीच्या हातात असतं. खरंय खरं शिकाल तर टिकाल आणि चांगलं शिक्षण घ्या. खरंय तुमचं. आमचे डोळे उघडले. आम्ही फक्त आमचा विचार करत होतो. खरं आहे तुमचं. हा पण त्या जा आता घरी जा. असू द्या जावा आता तुम्ही घरी. आणि बंट्या तिला नीट घरी सोड. हो हो चल आणि व्यवस्थित जा. निदान जाता जाता गेलेल्या शिपाया सरपंचा काळचीर पाय कोणा माझ्या मागाला चढ नको. जा व्यवस्थित घरी. काय ना हळू जातो. खरंच मनापासून तुमचं धन्यवाद. तुमच्यामुळे आम्ही वाचलो. तुम्ही नसतं तर आमच्या घरावर काय आलं असतं ना तर माझं बाहेर निघणं अवघड झालं असतं. खरंच धन्यवाद. चालतंय व्यवस्थित जावा आता. हो चल काय म्हणते ती मरणाचं. चल तू तुला सांगत बसतो जर अख्खा दिवस संपल माझा. काम थोडा तोंडावर प्रेम मागे बोला गावचा तिढा लपडी सोळा.